नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला मी आता इथं गर्दी किती आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. 2025 सार्वत्रिक निवडणूक चालू आहे या ठिकाणी. आता जवळजवळ मला वाटतं 5:15 झालेले आहेत. तर आतापर्यंत 37% मतदान झालेलं आहे. अजून बाकीची तुम्हाला मी गर्दी दाखवतो. हे दाखवून द्या पुढे, हे गर्दी हे दाखवून द्या यार. आता हे तुम्ही गर्दी दाखवून द्या ह्या पुढे. म्हणजे जवळजवळ आता 5:30 वाजत आलेले आहेत. 5:30 नंतर हा तुम्हाला जो गेट दिसेल ना समोरचा, इथला गेट बी दाखवून द्या या ठिकाणी. एक मिनिट. आता हे तुम्हाला गेट दिसतंय ना, 5:30 वाजता हा गेट बंद होईल या ठिकाणी. 5:30च्या दरम्यान हा गेट, कारण एकच गेट आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 5:30 बंद होईल. बाहेरून कोणी आतमध्ये येणार नाहीये. होईल या ठिकाणी. किती म्हणजे भरपूर गर्दी आहे या ठिकाणी. तुम्ही बघाल तेवढी इथं गर्दी आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आता हे बूथ क्रमांक आहे ना, हा पहिला बूथ क्रमांक आहे. एक नंबर हा आहे. दुसरा दाखवून द्या, आपण दुसरा आहे. आणि त्याच्यानंतर इकडे पुढे या. त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता ह्या पुढे हा तिसरा बूथ क्रमांक आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही तिसरा बूथ क्रमांक आहे बघू शकता या ठिकाणी. दाखवून द्या किती गर्दी आहे आतमध्ये. हे दाखवा असं सगळं या ठिकाणी. आणि आता या साईड दाखवा, बूथ क्रमांक हे पण दाखवून द्या. त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं गर्दी दाखवून द्या. आता 5:30 वाजलेले आहेत. बाहेरचं गेट बंद होईल आणि 5:30 नंतर आतमध्ये कुणालाही येऊ दिलं जाणार नाही. आता तुम्ही हे बघू शकता, हे गर्दी किती आहे अजून आतमध्ये. आता हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, जेवढे आतमध्ये एवढंच मतदान होईल. 5:30 नंतर बाहेरून एकही इथं आलं. आपण या ठिकाणी जे पोलीस आहेत आपण त्यांच्याशी विचारूया. आपण गेटकडे जाऊन विचारूया आपण त्यांच्याकडे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता साहेब, आता वाजलेले आहेत 5:30. तर 5:30 नंतर आपल्याला बाहेरचा मतदार कोणालाही आतमध्ये घ्यायचा नाहीये. किंवा आता तुमची इथं सुरक्षितता कशी आहे, तुम्ही काय काय बंदोबस्त केलेला आहे? आम्ही आता मागच्या साईडचा गेट पूर्णपणे बंद करून दिलेला आहे. आणि आता 5:30 वाजल्यानंतर आम्ही समोरचं गेट सुद्धा लावून घेऊ. जे 100 मीटरच्या आत असतील ते वोटर फक्त आतमध्ये घेऊ. आणि त्यांचे जोपर्यंत मतदान चालेल तोपर्यंत त्यांना आम्ही लाईन ठेवू. म्हणजे तुम्ही आता 5:30 नंतर बाहेरचा मतदाराला आतमध्ये तुम्ही घ्याल का नाही घ्याल? 5:30 नंतर बाहेरच्या मतदाराला आत घेणार नाहीत. तसे अजून आम्हाला जसे प्रिसाइडिंग ऑफिसर सूचना करतील त्याप्रमाणे आम्ही काम करू, किंवा आमच्या मोठे अधिकारी ज्याप्रमाणे सूचना करतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. सर्वात महत्वाचं आहे 5:30 नंतर सगळे डेप्युटी असतील, PSI असतील, PA असतील, त्यांची बैठक झालेलीच आहे. त्यांनी 5:30 नंतर आतमध्ये कुणालाही घ्यायचं नाही असा विषय झालेलाच आहे. तर आता आपण बघूया, 5:30 वाजलेच आहेत. त्याच्यानंतर कोण आतमध्ये येतं, काय येतं. आता साहेबांनी बोलले जसं त्यांचे साहेब आदेश करतील ते तसं त्या पद्धतीने चालतील. धन्यवाद.